मुंग्या उंग्या ते हातात म्हटलं ढिला पडल्यासारखं वाटतं पूर्ण बॉडी. म्हणजे असं वाटतं की खूप लो बीपी झाला माझं असं वाटतं. म्हणजे लो बीपी बोलायला खूप जड होते एवढं. लो बीपीचा तर प्रॉब्लेम होतेच. आणि हातपायात मुंग्या आल्या होत्या. गॅमेझिन पावडर आणलं टाकून दिला मुंग्या मेल्याचा. अबे साले. हे गाईज वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. गुड मॉर्निंग. तर तुम्ही बघू शकताय मागे प्राणी झोपलेला आहे आणि गाली नाही दे सकता. गाली नाही देणार. आज मी पण उशिरा उठली कारण गौराला सुट्टी होती म्हणून म्हटलं काही एवढं घायचं काम नाही. आणि माझी सकाळी उठल्याबरोबर पहिले मेडिसिन थायरॉइडची. आणि ही मेडिसिन एवढी त्रासदायक आहे कधीपर्यंत पिछा नाही सोडणार सांगता नाही येत. गौरवने डेट्स बोलवलं होतं ऑनलाईन. डेट्स खूप छान आहे. बी खूप छोटी असते आणि टेस्टी खूप असते. सो मी तुम्ही यूज करू शकता. मी हेच यूज केले प्रेग्नेन्सीवर. पूर्ण प्रेग्नेन्सी मी हे डेट्स यूज केले. बाहेर जायचं आहे 1 तारखेला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करणार आहे घरी आईकडे माहेरी. तर त्याची शॉपिंग करायची आहे. काही चिल्लर चाललं थोडं छोट्या गोष्टी उरकून त्याचं सामान वगैरे मला शॉपिंग करायचं आहे. तर जे की मला घ्यायसाठी जायचं आहे महालवर, कारण इकडे कुठेच ते सामान मिळत नाही. तर बघू आता गौरव कॅबने जायचं म्हणतो की बाईकने हळूहळू जायचं म्हणतो. तर बघते कारण ऑप्शन नाही आहे. आणि बसने तर बिलकुल जाऊ शकत नाही कारण बसवाले तेवढे डेंजर बस चालवतात. 1 सेकंद नाही ती बसवाले तर डेंजर बस चालवतात. त्यामुळे त्याच्यामध्ये बसायचा संपर्कच येत नाही. आतापर्यंत पण आला नाही आम्हाला. काय ते रुखवंदाच वगैरे ते सामान आईने सांगितलेलं आहे तुला काय करायचं आहे ते बघ. तर ते आज मी घेऊन घेते. आणि म्हणजे शॉपिंग आज करून घेते. साडी वगैरे तर ऑलमोस्ट घेतली. मी मागेच घेतली साडी कारण मी ब्लाऊज वर्क करायचं होतं मला. त्यामुळे मी साडी थोडी घाईने घेतली. कारण कसं आता या सिच्युएशनमध्ये एवढे फास्ट कामं जमत नाही. जसं वर्कचं वगैरे करायचं होतं मला. तर ते आधी कसं कम्फर्टेबल बसून माणूस करू शकतो पण आता कंटिन्युअसली बसू पण शकत नाही कारण प्रेग्नन्सीचा 6 मंथ सुरू आहे. सो मोबाईल फुल झाला आहे. मोबाईलमधला डेटासुद्धा काढायचा आहे. तर आता गौरवला उठवावं लागेल. आणि म्हणून मम्मी डिसाईड केलं की चला आपणच ट्राय करावं. म्हणून मम्मी स्वतः करायचं डिसिजन घेतला आहे. आणि तुम्हाला मी ते ब्लाऊज पूर्ण कंप्लीट झाल्यावर दाखवणार. तेव्हा मला तुम्ही नक्की सांगाल की कसं झालं. तर आज तर नाहीच दाखवणार कारण अजूनपर्यंत कंप्लीट व्हायचं आहे. थोडंफार काम राहिलेलं आहे. 20 तारीख आहे आणि 1 तारखेचा प्रोग्राम आहे. तर आम्हाला गावाला पण जायचं आहे. पॅकिंगसुद्धा आमची व्हायचीच आहे. तर म्हणून म्हटलं आज गौरवला सुट्टी आहे तर माझ्या चिल्लर काही गोष्टी शॉपिंग करायच्या जसं की साडीवरच्या बांगड्या वगैरे काही रुखवंदाचं सामान वगैरे ते सगळं मी आज शॉपिंग करणार आहे. तर आजचा ब्लॉग एंडपर्यंत एन्जॉय करा. आपण मार्केटमध्ये आज शॉपिंग करायला जात आहे. तर ऑब्विस आहे शॉपिंग मार्केट म्हणजे शॉपिंग ब्लॉग होणार आहे हा. आणि उठणं मग का दिवसभर झोपते. चल ना लवकर करायचे. आज बाहेरचे कामं करायचे. आजचा दिवस आहे आपल्याकडे. मग नंतर पॅकिंग करायला लागणार. 1 तारखेला आपल्याला जायचं आहे. मोबाईल पण फुल झाला माझा. झालं असेल तर उठ. खराब हो जाएगा मैं माँ. कितने वाजले कितने वाजले. मग यार मग बाहेर जायसाठी मलाच घाई करते. चल ना आज थोडी हेल्प कर. सुट्टी येत. टोस्ट पण संपलेली आहे. तू टोस्ट आणून ठेवली. काहीतरी पाहिजे होतं. खतम झालं सगळं. आज घेऊन यावं लागेल. घशामध्ये माहिती नाही असं खरखर होऊन राहिलं. थंड पाण्यामुळे होऊन राहिलं असेल. आता मला गरम पाणी घ्यावं लागेल. 3 मंथ तरी लास्टच्या आता 3rd ट्रायमेस्टरमध्ये गरम पाणी प्यावं लागेल. गाईज आत्ता गाडीचं कवर काढून आलो आहे मी आणि चहा वगैरे घेतला आम्ही. आणि म्हणते ना प्रेग्नेन्सीचं एवढं सोपं नाही आहे. ते काहून नाही आहे. उभ्या चक्कर येणं चालू झाले होते. उभ्या कामं करतात ORS जे आहे ते दिलं मी. आणि आता थोडंसं बरं वाटतं. हातपायात असं मुंग्या आल्यासारखं बीपी लो झाल्यासारखं. मुंग्या उंग्या ते हातात. म्हटलं ढिला पडल्यासारखं वाटतं पूर्ण बॉडी. म्हणजे असं वाटतं की खूप लो बीपी झाला माझं असं वाटतं. म्हणजे लो बीपी बोलायला खूप जड होते. लो बीपीचा तर प्रॉब्लेम होतेच.
आणि हातपायात मुंग्या आल्या होत्या. गॅमेझिन पावडर आणलं, टाकून दिलं, मुंग्या मेल्याचं. अबे साले. आता मुंगे येत भटकतच नाही इकडं. आणि तुम्हाला जर मुंगे येत असेल तर स्टोअर म्हणून गॅमेझिन पावडर घेऊन या. पुऱ्या मुंग्या जाट कमी. कवर काढून ठेवलो. आणि आज तर सुट्टी आहे मला, आज वीक ऑफ आहे, तर म्हणून इकडे त्याला हे ज्वेलरी सगळे हे कामं करायचे, ज्वेलरीचे कामं करायचे इथे, म्हणून सोनचौकात जाऊन माझी सोन्याची ज्वेलरी तोडायची. 1 ग्राम गोल्डची सोन्याची नाही आहे. तर स्ट्रेट येऊन गाईज. आणि आज कोणती कामं करायची लिहून ठेवशील, नाही तर सगळ्यात विसरलं नाही पहिलं काम पाहिजे. मला हे ज्वेलरी पासून सुरुवात करायची, कारण हेच विसरते. घरात एरियातलं काम विसरते आणि तिकडले काम करून येते. आणि विसरले नाही पाहिजे ना, मग 10 वेळा बाहेर जाणं हे जाणं नको. आणि ते स्टिकर काढून ठेव, ते स्टिकर लावायचं आज. मला ते त्याच्यातलं काढून नाही ज्वेलरी. आणखी पण माझी काही सोनचापाची ज्वेलरी आहे 1 ग्राम गोल्डची. तुम्हाला माहिती असेल, जे सोनचापा म्हणून एक त्यांचं ब्रँड आहे, म्हणजे शॉप आहे, तिथे अशी 1 ग्राम गोल्डची ज्वेलरी मिळतात. ही मला एक्सचेंज करायची आहे. आणि ॲक्च्युअली त्याच्यामध्ये इथे 60% ऑफ आहे. जर हे माझं 5-6 हजाराचं बिल आहे, तर मला याच्यामध्ये माहिती नाही किती मिळेल. मला 60%चं आहे, तर मग किती मिळेल. 6 हजाराचं बिल आहे. हाफ मिळेल का मग. अच्छा, तर हाफ, तर या बिलाच्या याच्यामध्ये मला 0.5% मिळेल. म्हणजे माझं जर समजा 6चं बिल आहे, 6 हजारचं, माझी ही लग्नाची ज्वेलरी ॲक्च्युली मी मोडणार नव्हती, पण आता मला या बँक 50%. सो ते 50% मला मिळेल, पण त्याच्यामध्ये मला ज्वेलरी घ्यावं लागते दुसरी. तर ही जी ज्वेलरी आहे, तर ही माझी लग्नातली आहे, जी मी लग्नात घातली होती. 1 ग्राम गोल्डची सगळी ज्वेलरी 1 ग्राम गोल्डची आहे. तर ही मी करत आहे एक्सचेंज, कारण मला या बँगल्स पण होत नाही. मी करणार नव्हती ॲक्च्युली, मला हे मेमरीज म्हणून सेव्ह ठेवायच्या होत्या, पण काय करायचं याचं, कारण याच्यामध्ये दुसरी ज्वेलरी बसत असेल तर काय, मग म्हणून म्हटलं मला काहीतरी एखादं छानसं बघायचं आहे. इकडे गौरव बाहेरचं झाडत आहे, कारण कचरेवाले कचरा नेला आताच. हे बघा कचरा आहे ना, तर चप्पल स्टँडच्या बॅक साईडला होतं. अरे तिथे झाडू लावा बरं, थोडंसं निघते का ते वॉलचं. स्टँडचंच आहे ना ते. मी इकडे झाडू पोछा लावला पूर्ण, पण ॲक्च्युली तिथचा कचराच नव्हता काढला. स्टँडच्या मागच्या साईडनी कचरा होता. आमचा जो फ्लोअर आहे टोटल पूर्ण क्लीन आहे टोटली, कारण कचराच नाही. झाडू पोछा ऑलमोस्ट झाला तिकडला. हे बघा, इथे स्कॅन लावलं गौरवनी, आणि भरपूर लोकांनी स्कॅन केलेलं आहे. कुरिअरवाले जेव्हा येतात तेव्हा स्कॅन करतात. आता वाजले आहे 10 वाजून राहिले, आणि आभाळ मस्त झालं इकडे. तुम्ही पाहू शकता, फुल आभाळ झालेलं आहे. ऊन नाही आहे, पण गरमी आहे पुष्कळ. तर बघू आता बाहेर जाऊन किती शेकते आमची. आता मी जातो आंघोळीला पटकन, तोपर्यंत हिचे कामं करून राहिली आहे, आणि नाश्ता करून घेऊ. ते अजूनही तेच कामं करून राहिली आहे. ज्वेलरी पाहून राहिली याची आम्हाला काढायची आहे. ही सगळी रिटर्न करायची, सगळी रिटर्नवाली ज्वेलरी आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आज स्टिकर लावायचं आहे बाईकवर. जे मागचं लावलं होतं आम्ही, ते कोणतं होते, फर्स्ट करायचं होतं, ते झालं खराब. आता हे वॉटरप्रूफ आहे म्हणते, तर बघू लावून. इकडे नाश्ता चालू आहे मॅडमचा. सोबतच दही बोलवलं होतं काल रात्री आम्ही इन्स्टामार्टवरून, तर तो दही आता खाल्लेला आहे. आणि वाजले इकडे आता 11:30 वाजून. फुल आभाळ आहे की बाहेर जाऊ तर ऊन कमी राहील थोडीशी. सो चला कामं करून घेऊ बाहेरचे पटापट. A few moments later. तर गाईज आता वाजले 12, आणि आता निघतोय आम्ही. आणि बाहेर ऊन कमी आहे, वेल अँड गुड, खूप छान झालं आहे, ऊन कमी आहे. आणि मॅडम पण इकडे रेडी झालेले आहे फायनली. हे 2 जण रेडी झालेले आहे. यू आर 2 2 जण, एक याच्यात अंदर. तर आता आम्हाला शॉपिंग करायची आहे, काही प्रोग्राम्स आहे पुढे, त्यासाठी तुम्हाला माहितीच आहे. आणि डोकं दुखून राहिलं आज माझं, माहीत नाही कोणतं, एक साईडनी असं बीट होऊन राहिलं त्यात धडधड. चला काहीच आता
पाण्याची बॉटल घेतली आहे आणि बाहेरच्या साईडला नाही आहे ना. नाही तर गाडीवरचं कवर काढलं आणि चलो. आज ऊन कमी आहे तेवढीच बरं आहे मस्त. तर गाईज नेहमीप्रमाणे आपलं धोपटी बेलला घेऊन आता मी निघालेला आहे. बाहेर ऊन नाही आहे तरी पण मी स्कार्फ बांधला. आणि एक जरा नेहमी कमेंट करतो स्कार्फ, तर माझा स्कार्फ खूप आवडतो त्यांना. आणि एक शोभा म्हणून कोणती आहे, हां त्या नवीन सबस्क्रायबर आहे, त्या खूप छान कमेंट करतात. शोभा करार काहीतरी करचे, हां तर त्या पण खूप छान कमेंट करतात. आणि खूप छान वाटतं असे नवीन लोक जुळत आहे आपल्या भाटी चॅनलवर. त्याचसोबत त्यांनी असं पण म्हटलं की लाईव्ह आले तर चांगलं वाटेल, त्यांना बोलायचं आहे. मी लवकरच लाईव्ह यायचं एक डेट फिक्स करेल, बघू आता. पण मला पण लाईव्ह यायचं कारण नवीन लोक जुळले आहेत, तर लाईव्ह यायचंच आहे. बघू आता कधी होतं तर फायनल. आणि आता चाललं बाहेर. काही ज्वेलरी घेतली आहे माझी जी एक्सचेंज करायची आहे ती. आणि गौरवने स्टिकर लास्ट टाइम दिलेलं स्टिकर लावायचं आपल्याला. आधी लावलं होतं मी स्टिकर, पण काय झालं ते वॉशिंगमध्ये गेलं पूर्ण खराब. स्टिकर लावून घेतो गाडीला कारण आता खूप दिवस झाले. आणि जुनं स्टिकर गौरवनी काढून फेकलं आहे बघा. गौरवनी गाडीला स्कॅन बोर्ड लावला आहे मागे. आणि कोणाचा पण ज्याचा कपडा सापडला त्यांनी गाडी क्लीन केली. गाडी वॉशला न्यायची होती तू. हां ते याच्यावर बघ किती डाग पडले. गाडी बघा कशी झाली. कितीही चांगली ठेवली तरी इथे धूळ वगैरे बसतोच. आणि कवर टाकून ठेवतो तरी पण खराब होते. कसं काय? नाही हे लास्ट टाइम तू कवर नव्हतं टाकला आय थिंक, तेव्हाच आहे. इकडे सोसायटीचं क्लिनिंग सुरू आहे. हां तिथे त्यावर लाव. हे ताजश्रीचं निघालं रे, ते जाणारच होतं ते. तिथून स्टिकर निघत नाही का रे, त्यावरच लावून द्या. तर काय करते तू, स्टिकर अशा ठिकाणी लावला. ते वर कर थोडं. खालून लावत नाही, पहिले खालून लावत नाही. ऐक माझं, तुला खालून लावत न्यावं लागेल ते. आता आमची सोनचाफामध्ये ज्वेलरी एक्सचेंज झाली आणि आम्ही आता निघत आहे तिकडले लांबचे कामं करायला. घरून निघताना असं वाटलं ऊन नाही आहे, पण आता खूप जास्त ऊन वाढलेली आहे. आणि सोनचाफामध्ये आता काम झालं, आता तिकडले कामं करून घेते पटापट. मी काय घेतलं आहे त्याच्या एक्सचेंजमध्ये मी घरी गेल्यावर दाखवणार तुम्हाला. आता तर मी निघत आहे. चलो. A few moments later. A few inches later. सीट गरम लागत आहे, पाणी खूप गरम आली होती सीट. इकडे पाणी टाकलं, पूर्ण थंड थंड पाणी टाकलंय. याने पाणी टाकलं, पूर्ण पाणी टाकलं. Meanwhile. आता नाश्ता करायला आलोय आणि घरामध्ये थोडंसं काम होतं त्याच्यासाठी.
गरम किती होत आहे बोल ना. आता नाश्ता करायसाठी आम्ही खूप भटकलो. फायनली हल्दीराममध्ये आलो फायनली हल्दीराममध्ये भेटलो आणि प्राइस दिवस झाले हाऊस करून टाकून ले. आज मेरी तरफ से छोले भटुरे खा ले बेटा, खा ले. घरला छोले भटुरे खूप आवडते. घरला म्हटलं घे तू, आज माझ्याकडून घे. अरे ले तेरे लिए तो जान हाजिर है. वो छोले भटुरे क्या चीज है. ले एक ऑर्डर तोपर्यंत डोसा. किती वेळ आज माझ्याकडून तुला पार्टी. तर छोले भटुरे कॅन्सल, ओनली डोसा अँड इनफ. छोले भटुरे मस्त भेटते, एक नंबर. आपल्या तिकडे 100 न किती रुपये भेटते, 70-80 रुपये आहेत. मस्त छोले भटुरे, 2 भटुरे असते. हो छोले भटुरे खाऊ आपण. तर आमचा डोसा यायचा आहे. आम्ही करतोय वेट, कारण भरपूर शॉपिंग पण व्हायची आहे. 3 वाजत आलेले आहे आणि आणखी आम्हाला जायचं होतं, थोडं काम आहे गौरवला. PF ऑफिसमध्ये सुद्धा जायचं आहे. तर आता इकडलं काम करून आम्ही तिकडे जाणार, पण उशीर होतो की काय. आता एवढ्या लेट जर स्विगी झोमॅटोवाल्याने केलं पैसे रिफंड. ₹150 डोसा काहीच. काय आहे 150 रुपयाचे डोस्यात? सोन्याचा चम्मच आहे. चम्मच चांदीचे आहे. एक्सक्यूज मी भैया, स्पून. आमची टेस्ट अजूनपर्यंत खाल्ली नाही आम्ही. पहिल्यांदा आलो हल्दीराममध्ये, तर पाहतो टेस्ट कशी आहे त्याची. सांग बरं. चटणी कुठे आहे ते पत्ता लावा लागेल. चटणी पाहून की भेटते का? आहे का तिथे पहिले पोस्टमॉर्टम करते मी. आहे का चटणी? पा भेटली रे चटणी भेटली. आणि 150 रुपयाची डोस्यात चटणी. ओ माय गॉड, व्हेरी गुड. पण 150 रुपयाच्या डोस्यात चटणी कमीच आहे. 80 रुपयाचा डाळ घे बेटा, खा. तूप पडो. टेस्ट कैसा है? क्वांटिटी आहे का? One eternity later. हा कलर त्यापेक्षा छान आहे. खूप छान वाटतं. तो पण लावून बघा बघायचं. भारी वाटतं तो कलर, युनिक वाटतं. हा बघ ना ज्यांनी बघ ना एकदा. छान वाटतं. असं तर आहे पण तर नाही रे जो पिंक. ते पार्टी वेअर मध्ये किती छान दिसते. बघ बरं, तिथं फायनल करच होणार. बघ किती छान दिसते एकदम. हे जे आहे ना, हे सिम्पलमध्ये एकदम, जास्त झगझग पण नाही आहे. नाही ती तर घेच, पण ही मग पाहते का? ही पण छान वाटते. बघ माझं तीच फायनल कर. आवडली का? ती आवडली असेल तर ती फायनल कर मग. हो, फायनल झालेली आहे साडी माझ्या चॉईसनी. आवडली का तुला? लवकर सांग. नाही जबरदस्ती नको करू. कलर लेटेस्ट आहे तो. कलर आहेच नाही तुझ्याजवळ. हा जेव्हा खालशील ना तेव्हा बघशील. ते तेवढं तर हे नॉर्मली तेवढं सगळ्यांच साडीवर राहते. कोणती साडी प्लेन भेटते तुला? चमचम नसते ते. अगं लाईट सगळे लावलेले आहे म्हणून ते चमचम दिसून राहिले. ते घरी नॉर्मली लाईट राहते का आपल्या?
हा विशेष तो असते तिथे साड्यांचा. गाईस हे बघा काय चालू आहे, बकेटीत थंड पाण्यात पार्ट्या चालू आहे मस्तपैकी. कूलिंग ट्रीटमेंट चालू आहे या दोघांना. आणि हा आमचा जुगाड, आमचा जुना जुगाड आहे हा. मस्तपैकी थंडी हवा फिरते, इकडे तिकडे जात नाही हवा, स्ट्रेट हवा येते. आता थोडा वेळ झाला आलो आम्ही आता, आणि शूट करायला काही जास्त भेटलं नाही कारण की ऊन एवढी बेकार होती की विचारू नका. मग कामच बाकीच राहिले आमच्या अजूनही, म्हणजे शॉपिंग काही केली नाही तेवढी जास्त. साडी घेतली, माझी ड्रेस वगैरे घ्यायचीच आहे, तर आता बघू कधी होते प्लॅन. आणि 26ची सुट्टी आहे, गौरवची शॉपिंग व्हायचीच आहे. गौरवची माझी व्हायचीच आहे. आम्ही जे काही त्याचे जीन्स वगैरे ते ब्रँडचे घालतो ते आम्ही ऑनलाईन बोलवलं आहे. फक्त शर्ट्स वगैरे घ्यायचे आणि बाकीची शॉपिंग व्हायची. जी बेबी शॉवरचे कपडे जे आहे ते झाले आहे शॉपिंग, आणि चप्पल घ्यायची आहे बेबी शॉवरच्या आउटफिटला. तर आता ते बघू आता कधी बनते आमचं प्लॅन. आता आम्हाला संध्याकाळचंच करावं लागेल कारण ही सुट्टी तर ऊन हा आज खतरनाक ऊन होती. कसा दिवस जाते यार माहीत पण नाही पडत. सुट्टीचा दिवस म्हणजे असा असते, सकाळी उठलं म्हटलं काही थोडंसं काम करू, कामात करण्यात चहा बनवला, वाजले 10, आणि नंतर बाहेर निघालो तर ते कुठे गेलो आपण पहिले आपण इथलेच कामं केले, पहिले इथलेच कामं केले. हा सोनचापा वगैरे मध्ये गेलो होतो, पण तिथून निघालो. मंगळसूत्र घेतलं ते दाखवू का सोनचापाचं? नंतर दाखवलं. आणि मी काही सोनचापामध्ये जी ज्वेलरी मी एक्सचेंज केली तर त्याच्याबद्दल काय घेतलं आहे हे मी तुम्हाला आता तर नाही दाखवत, पण ते तुम्हाला ज्या दिवशी माझं म्हणजे प्रोग्राम राहील ना त्यावेळेस दाखवेन मी की मी काय घेतलं आहे त्याच्या एक्सचेंजमध्ये ज्वेलरीच्या. तर आता या येणाऱ्या नेक्स्ट कधी ना कधी ब्लॉगमध्ये असेलच, तर तुम्ही ब्लॉग एंडपर्यंत बघत जा आणि येणारे पण पुढचे ब्लॉग बघा. तर मी एक मंगळसूत्र घेतलं आहे लॉंगवाला. असं म्हणजे कसं माझी सगळी सोन्याची ज्वेलरी आहे ती बँकमध्येच असते मोस्ट ऑफ टाईम, आणि मला घालायला मिळत नाही. म्हणून म्हटलं चला एखादं असं टाइमपास घालायला, फंक्शनमध्ये वगैरे घालायला, म्हणून मी एक असं मंगळसूत्र घेतलं आहे आणि खूप सुंदर मिळालं मला. तर ते मला हाफ प्राइस पडली, म्हणजे 50% पडलं मला ते 3000ला. तर माझी ज्वेलरी देऊन मला ते आय थिंक 2600-2700 काहीतरी मिळाले होते. त्याच्यामध्ये पण मला ॲड करावं लागले 900 काहीतरी ना. तर असं करून ते घेतलं आहे, आणि ते त्याची डिझाईन वगैरे मी तुम्हाला नंतर दाखवेनच पुढे. आता सध्या तरी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढचे येणारे ब्लॉग तुम्हाला बघायचे. आणि याच ब्लॉगला मे बी होऊ शकते कंटिन्यू, उद्याचा ब्लॉग होऊ शकते, कारण की आज शॉर्ट म्हणजे थोडा वेळ भेटला नाही शूट करायसाठी. आणि आता गॅस बंद केली, भाजी नाही करायची, झाली असेल पूर्ण आटून जाईल. नाही तर आता बनवला आहे स्वयंपाक, त्यात चपाती, भात आणि आलू वांग्याची भाजी. आता जेवण करतो आणि रेस्ट खरं सकाळी परत रेस्ट करायचं. आज तर दिवस सुट्टी होती, पण कसे 7-7 दिवस जाते. मागचा 12 तारखेचा वीक ऑफ होता, त्यानंतर तुझी नेक्स्ट सुट्टी ऍडजस्ट कर, गावाला जायचं बोलावं लागेल TL सोबत. आणि आता नेक्स्ट जी सुट्टी राहणार त्या दिवशी आम्हाला गावाला जायचं आहे, आणि त्याच्यानंतर 1 तारखेला प्रोग्राम. देन नेक्स्ट मंथमध्ये आम्ही रिटर्न येणार नागपूरला.